आमचे एस.टी. आरक्षणाचे आंदोलनकर्ते दीपक भाऊ बोराडे यांचा दौरा आज जालन्याहून अहमदनगर जिल्ह्यामार्गे पैठण, चोंडी, शेवगाव, पाथर्डी मार्गे, पट्टण कोडोली मार्गे, कोल्हापूर मार्गे मुंबईला 21 तारखेला आरक्षणाला जाण्याचा रॅली त्यांनी काढली होती। पण रॅली काढायच्या अगोदर आज त्यांना अटक केली। त्या अटक केल्याच्या संदर्भाची बातमी आम्हाला कळताच आम्ही आता सरकारने पोलीस प्रशासनाला पुढे घातलंय, त्याबद्दल आम्ही निषेध म्हणून सरकारचा आणि पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त करतो। आणि 21 तारखेला येणाऱ्या कुठून पण घुसा, कसे पण घुसा, पण मुंबईत घुसा, आंदोलन मुंबईत होणार म्हणजे होणार। आणि मेंढरा सहित आरक्षण, मेंढरा, घोडे, कोंबड्या सगळ्या आमच्याकडे। धनगर समाज हा इतका दूध खुळा नाही, कोण काय षडयंत्र करतंय त्याचा सगळी धनगर समाजाला जाण आहे। आणि सरकारने हा प्रश्न 75 वर्षाचा आहे। धनगर हा भारत देशात नाही आहे, तो फक्त धनगर आहे। त्याची अंमलबजावणी करून एसटीचं आरक्षणाचे प्रमाणपत्र धनगर समाजाला द्यावा अशी आमची अपेक्षा आहे। आणि तात्काळ दीपक भाऊला सोडावा हे याच्यासाठी आम्ही आता निषेध व्यक्त करीत आहोत। सरकारला विनवणी नाही, आमची विनवणी सरकारला मागणी आहे। आमचा अजेंडा जो आहे एसटीचा तो आमचा तात्काळ दिल्लीला पाठवा, कुठं पाठवा, पण एसटीचं प्रमाणपत्र द्या, एवढंच आमचा अजेंडा आहे। फार पक्क घाबरलेला आहे, त्यामुळे दीपक भाऊला आज अटक केलेली आहे। कसे पण घुसा, पण मुंबईत घुसा, आंदोलन मुंबईत होणार म्हणजे होणार। आणि मेंढरा सहित आरक्षण, मेंढरा, घोडे, कोंबड्या सगळ्या आमच्याकडे। धनगर समाज हा इतका दूध खुळा नाही, कोण काय षडयंत्र करतंय त्याचा सगळी धनगर समाजाला जाण आहे। आणि सरकारने हा प्रश्न 75 वर्षाचा आहे। धनगर हा भारत देशात नाही आहे, तो फक्त धनगर आहे। त्याची अंमलबजावणी करून एसटीचं आरक्षणाचे प्रमाणपत्र धनगर समाजाला द्यावा अशी आमची अपेक्षा आहे। आणि तात्काळ दीपक भाऊला सोडावा हे याच्यासाठी आम्ही आता निषेध व्यक्त करीत आहोत। सरकारला विनवणी नाही, आमची विनवणी सरकारला मागणी आहे। आमचा अजेंडा जो आहे एसटीचा तो आमचा तात्काळ दिल्लीला पाठवा, कुठं पाठवा, पण एसटीचं प्रमाणपत्र द्या, एवढंच आमचा अजेंडा आहे। फार पक्क घाबरलेला आहे, त्यामुळे दीपक भाऊला आज अटक केलेली आहे। दीपक भाऊ बोराडे यांनी आज आम्हाला मुंबईला जाण्यासाठी ही केलं होतं, तर डिपार्टमेंटने काय केलं, सगळ्यांना नोटिसा देऊन घरची घरीच बसविलं आणि दीपक भाऊ बोराडे यांना डायरेक्ट अटक करून टाकलंय। आता आम्ही काय अतिरेकी बितिरेकी आहेत का? अटक करायला नाही होय केलं तरी आम्ही कॅन्सल केलं असतं ना, पण त्यांनी आमच्या हक्काची मागणी आहे। आम्ही गेले 75 वर्ष झालंय आम्ही हे करतोय आणि आम्ही 80% धनगर समाज आता भाजप बरोबरी। आणि जर आम्हाला ही वेळ येत असेल तर आमच्यामुळं सरकार आलंय, मग आमचं राहण्यात तरी भाजपमध्ये मजा काय आमची पुढील असं आम्हाला आंदोलनाला दिलंच पाहिजे जागा, आम्हाला जागा दिली पाहिजे, आमच्या लोकांना तकलीफ नाही झाली पाहिजे, आमच्या लोकांना आरक्षण भेटलंच पाहिजे। आम्ही तोपर्यंत लढा सोडणार नाही, आम्ही करणारच। दीपक भाऊ बोराड्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आंदोलन करणार, झेलात जाऊ, कुठं बसू, काही बी हो, पण आता सुट्टी नाही, नाही तर कोणत्या नाही, कधीच नाही, आता माघार नाही। आणि सरकारने ह्या डिपार्टमेंटने आम्हाला उगा बोदरेशन आणून दबाव टाकू नये एवढी आमची हात जोडून सरकारला विनंती आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।